ओके स्टार्ट. प्रथम मी शिवचरणी वंदन करून आणि सर्व आलेले सर्वांना वंदन करून पुढच्या त्याला सुरुवात करतो. आता हे जे आहे मी माझा विषय तो आहे मला काहीतरी करून दाखवायचं. आता एक छोटंसं एक वाक्य एवढं वाक्य आपण सर्वांनी जर मनामध्ये आणलं आणि आपण स्तब्ध बसले फक्त एवढं मनामध्ये आणायचं. याने काय होतं की तुमच्या मनाला याने ताकद मिळते, मन प्रफुल्लित होतं आणि मनोबल वाटतं. पहिलं जे आहे ते मनोबल वाटतं म्हणजेच त्याचं मनाला ताकद मिळते आणि तिथून मग तुम्ही सुरुवात करू शकता. नुसतं करायचं आहे करतो मी याला काय अर्थ नाही, पण प्रथम तुम्ही हा विचार मनामध्ये आणला पाहिजे. ही सायकोलॉजी आहे आणि त्याने तुमचं मन प्रफुल्लित होईल, ताकद येईल मनामध्ये आणि मग तिथून तुम्ही तुमचा जो स्टार्टअप पॉईंट आहे तिथून तुम्ही चालू करा. दुसरे जे आहे ते प्रगती साधते त्यातून तुम्ही ॲटोमॅटिकली जर तुम्ही तुमचं जर मन धैर्यवान झालं, मन प्रफुल्लित झालं, आनंदी झालं तर तुमची प्रगती तुम्हाला सहज करता येऊ शकते. कोणत्याही अडचणी याच्यामध्ये येणार नाही, कारण पहिली मनाची धारणा पाहिजे. मनामध्ये माणसाचं खंबीर पाहिजे, एक कोणता तरी विचार पाहिजे, एक मार्ग पाहिजे की ह्या मार्गाने मला जायचं आहे, मला हे करायचंच आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मला हे करायचंच आहे असं आपल्या मनामध्ये विचार पाहिजे. नुसतं तुम्हाला काहीतरी करायचं आहे एवढंच नव्हे तर करून दाखवायचं आहे असा पूर्ण विचार आपल्या मनामध्ये आणायला पाहिजे. यशाचा मार्ग मोकळा होतो. आता एवढं आणल्यानंतर ह्याच गोष्टी पहिला जो पॉईंट आहे तो क्लिअर झाला, प्रगती साधता येते ॲटोमॅटिकली ते क्लिअर झालं. यशाचा मार्ग तुमचं प्रगतीकडे तुम्ही चाललाय म्हणजे तुमचा मार्ग हा मोकळा होत चालला आहे. याच्यातून अडचणी तुमच्या बाजूला पळून जातील किंबहुना तुमचे जे संकट आहे ते तुमच्यासमोर हात जोडून उभे राहतील अशी परिस्थिती आहे. जगण्याचा अर्थ मिळतो. आता आपण जर नुसतं फिरत राहिलो, भटकत राहिलो, रिकामा आपला वेळ घालवत बसलो, कुठेतरी रिकामटेकडे कुठेतरी जाऊन बसलो, एखाद्या टपरीवर जाऊन बसलो आणि असं करत राहिलो, आपलं हे वर्तन म्हणजे आपल्या आठवणाला अर्थ नव्हे. ह्या जे मार्ग आपण ह्या पॉईंटमधून जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला जगण्याचा खरा अर्थ किंवा आपल्या जगण्याला किंबहुना काहीतरी अर्थ प्राप्त झाल्याशिवाय नक्कीच होणार. त्यानंतर त्याच्यापुढे जगण्याला अर्थ झालं, त्याच्यानंतर त्याचं पुढचं जे आहे ते गरिबी दारिद्र्य याचे निर्मूलन होते. ॲटोमॅटिक ह्या गोष्टी गरिबी जी असेल तुमच्याकडे 2 पैसे यायला लागतील, तुम्हाला कामधंदा मिळेल, घरात आनंद येईल, मन प्रफुल्लित राहील आणि याच्यामुळे तुमची प्रगती आणि दारिद्र्य हे बाजूला व्हायला सुरुवात म्हणजे ते पडून जाईल तुमच्या घरातून किंवा मनातून, शरीरातून जे काही दुःख असेल तुमचं मनाचं दुःख असेल, शारीरिक दुःख असेल हे कमी व्हायला हळूहळू सुरुवात होईल. समाजात सुख शांती नांदण्यास सुरुवात होते. आता ह्या गोष्टी मन तुमचं प्रफुल्लित झालं, धैर्यवान झालं, मनोबल वाढलं, तुम्ही काम करायला ॲटोमॅटिक तयार होतं. तर काम करायला तयार झाल्यानंतर तुमची गरिबी निघून जाणार आहे, दारिद्र्य आणि त्याने समाजात सुख शांती यायला सुरुवात होते. म्हणजे एक माणूस जर सुखी झाला तर त्याने सर्व माणसं सुखी होतील. एक झाला असे सर्वांनी जर केलं तर सर्व समाज सुखी होईल. त्याने तुमच्या सर्व समाजाची प्रगती होईल, समाज पुढे जाईल आणि समाजाची प्रगती झाली तर देश पुढे जाणार आहे. हा विचार यामुळे हा विचार आपण सुरुवातीला मनात आणणं गरजेचं आहे. एखादं आपल्याला करायचं आहे, धंदा सुरू करायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, प्रत्येकाने हे विचार सांगितले, पण याला पॉईंट ऑफ स्टार्टिंग जो आहे अतिशय इनिशियल पॉईंट जो आहे ज्याचा विचार आपण प्रथमतः करणं गरजेचंच आहे ते म्हणजे हे वाक्य आपण एवढं जरी मनामध्ये आपण आणलं तरी खूप काहीतरी झालं असा हा सुरुवातीचा तुमच्या मनाची धारणा होईल आणि तेव्हा तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल असं मी माझ्या स्वतःच्या मनापासून मी आपल्याला सांगतो. आणि आपण सर्व हे हा विचार मनात आणा आणि ह्या भारताची, ह्या आपल्या देशाची, आपल्या राष्ट्राची प्रगती करावं, आपल्या समाजाची प्रगती करावं याचा मी